स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। शासनाने नवीन GR काढलेला आहे। लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये जे मिळणार आहेत त्या संदर्भातही आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। तर पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची एक बैठक पार पडलेली आहे। लाडकी बहीणमुळे अन्य योजना बंद होणार का? राज्य सरकारचा मोठा खुलासा या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून केलेला आहे। लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजना बंद का पडणार? तर निधीची जी आहे ती कमतरता सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो लागणार आहे। त्यामुळे अन्य योजना बंद पडणार का? हा एक महत्त्वाचा प्रश्न सरकारपुढे उपस्थित झालेला आहे आणि या संदर्भात सरकारने मोठा खुलासा देखील केलेला आहे। तर राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5 तारखेला यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत। त्यापुढे आता नवीन फॉर्म भरा, लगेच 4,500 रुपये मिळवा। लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट। तर इथं पहा, लाडकी बहीण योजनेसाठी नवीन फॉर्म भरावा लागणार आहे का? तुम्ही फॉर्म भरलेला असेल अगोदर, तुम्हाला आता परत फॉर्म भरायचा आहे का? व्हिडिओ कंटिन्यू पहा, सविस्तर सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल। तर जी शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक लोकप्रिय योजना ठरत आहे। राज्यातील कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत, परंतु यातील बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ देखील आतापर्यंत मिळाला नाही आणि बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांना लाभ मिळालेला आहे। दरम्यान या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म आला आहे। व्यवस्थित हा फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे। नवीन फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि अचूकपणे भरल्यासच तुम्हाला तुमच्या खात्यात जे पैसे आहेत ते येणार आहेत, पैसे जमा होऊ शकतात। जाणून घेऊयात याबाबत कशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। तर त्या अगोदर अर्ज करण्याची जी तारीख आहे ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे सरकारने। 30 सप्टेंबर अर्ज करण्याची तारीख वाढलेली आहे 30 सप्टेंबरपर्यंत आणि त्या संदर्भातला नवीन GR देखील काढलेला आहे, शासन निर्णय देखील काढलेला आहे। जवळपास 1.5 कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला सरकारकडून सांगण्यात आलं आहे। तर ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, परंतु ज्या महिलांनी अर्ज भरला नाही त्यांना आता नवीन अर्ज करता येणार आहे। लाडकी बहीणचं जे ऑफिशियल पोर्टल आहे त्या पोर्टलवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की 1 कोटीहून अधिक महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत। या पोर्टलवर 84 लाखाहून अधिक महिलांचे अर्ज मंजूर देखील झालेले आहेत। प्रथम तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तिथं तुम्हाला इंग्रजीत टाईप करायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकून पासवर्ड सेट करायचा आहे। तालुका, जिल्हा, गाव, महानगरपालिका जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आहे। महानगरपालिका असेल तर त्यावर क्लिक करायचं असेल आणि या ठिकाणी पहा, यावर क्लिक केल्याच्या नंतरच तुम्हाला संपूर्ण जो फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या तिथं भरायचा आहे। जे ऑप्शन असतील, जी माहिती तुम्हाला भरायला सांगितलेली आहे ती सर्व माहिती व्यवस्थितरित्या तुम्हाला तिथं अपलोड करायची आहे किंवा भरायची आहे। फॉर्म भरताना शक्यतो इंग्रजीमध्ये फॉर्म भरा। आधार कार्डनुसार तुमचा फॉर्म जो आहे तो संपूर्ण फॉर्म भरायचा आहे। आधार कार्ड टाकायचं आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं फॉर्म व्यवस्थितरित्या इंग्रजीमध्ये संपूर्ण नाव टाईप करायचं आहे, वडिलांचं नाव कॉलममध्ये लिहायचं आहे। विवाहित असाल तर तिथं जी स्थिती आहे तिथे विवाहित लिहायचं आहे, अविवाहित असेल तर अविवाहित स्थिती लिहायची आहे। पतीचं नाव, जर विवाहित असाल तर पतीचं नाव, लग्नापूर्वीचं नाव, सगळी माहिती तुम्हाला इंग्लिशमध्ये भरायची आहे। आणि आणखीन एक, आधार कार्ड प्रमाणेच जन्मतारखेची नोंद करा। जन्मस्थळ महाराष्ट्र असणार आहे तुमचं। जन्मस्थळ आहे जे आहे ते महाराष्ट्र वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला महाराष्ट्रात जन्म झाला नसेल तुमचा तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्या राज्यात जन्म झालेला आहे त्या राज्यात सिलेक्ट करायचं आहे। आणि जर तुमचा परराज्यात जन्म झालेला असेल, तुम्ही महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर तुमच्या पतीचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत। आणि पैसे येण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधार कार्डला तुमचं बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक पाहिजे, ते पण DBT लिंक पाहिजे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। जर तुमचं DBT लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। जरी फॉर्म मंजूर असेल तरी पण पैसे येणार नाहीत। त्यासाठी आधार कार्ड लिंक आहे का, DBT लिंक आहे का बँक अकाउंटला, हे सर्वात अगोदर चेक करा। फॉर्म सगळा व्यवस्थित भरल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला
तुमचा खाते क्रमांक वगैरे सगळं व्यवस्थित भरून तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला अर्जाबाबत मेसेज येईल. शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. पण बऱ्याच माझ्या महिला भगिनी आहेत ज्यांनी इतर योजनेचा देखील त्या लाभ घेत आहेत, तरी पण या योजनेचा फॉर्म भरलेला आहे. त्यांना पैसे देखील आलेले आहेत, पण हे पैसे तुम्हाला आले असतील तर सरकारकडून तुम्हाला नोटीस येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या योजनेमध्ये दुसऱ्या योजनेचे पैसे घेत असाल आणि योजनेमध्ये लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळू शकणार नाहीत. सरकारकडून तुम्हाला नोटीस येऊ शकते. त्यापेक्षा तुम्ही हा फॉर्म भरू नका. तसेच ज्या महिलांचं 2.5 लाखाच्या वरचं उत्पन्न आहे त्यांना पैसे आलेले असतील तरी पण नोटीस येईल सरकारकडून, कारण तुम्ही या योजनेमध्ये बसणार नाहीत. त्यासाठी अशा छोट्या छोट्या चुका करू नका. सगळ्याजणी भरत आहेत म्हणून तुम्ही देखील भरू नका. खरंच गरजूवान ज्या महिला योजनेचा लाभ घेऊ द्या. तुम्ही सगळं फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत. आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि फोटो, तसेच तुमचं TC, डोमोसाईल, त्या 4पैकी एक जे तुमच्याकडे असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. हमीपत्र त्या ठिकाणी साईन करून नाव, स्थळ वगैरे टाकून हमीपत्र देखील अपलोड करायचं आहे आणि संपूर्ण अर्ज एकदा व्यवस्थित चेक करायचा आहे आणि त्यानंतरच सबमिटवर क्लिक करून अर्ज सबमिट करायचा आहे. OTP येईल तुम्हाला, त्यानंतर मेसेज येणार आहे तुमचा फॉर्म सक्सेसफुल झालेला. तर आता अशा पद्धतीने फॉर्म भरा. ज्या महिलांनी भरलेला नाही 4,500 रुपये त्यांना या महिन्यामध्ये मिळून जातील. आणि लाडकी बहीणच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.